छान झाले होते गुलाबजाम, एकच नंबर झालेले होते। आता आपण पाक करायला घेतोय। पाकासाठी साखर किती घ्यायची ती बघा। आता साखर आपण मोजून घेतलेली आहे, तशी वाटीने 2 वाट्या भरून घेतलेल्या आहे आणि वजनाने 700 ग्रॅम साखर आहे। अशी 700 ग्रॅम आपण साखर घेतलेली आहे। त्याला आपण आता 4 ग्लास पाणी टाकणार आहे। पाणी आपण ओतलेलं आहे त्याच्यामध्ये आता पाक करण्यासाठी। गॅस चालू करून आपण आता गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि साखर हलवून घ्यायची चांगली, म्हणजे साखर खाली लागणार नाही। आपण 2-4 विलायची घेतलेली आहे कुटून थोड्याशा अशा, त्याही त्याच्यामध्ये टाकलेले आहेत पाकामध्ये। आता करण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे। आता पाक करण्यासाठी साखर चांगली हलवून घ्यायची आणि आता तोपर्यंत खवा आपण घेतलेला आहे मळायला। अर्धा किलो खवा आहे हो। खवा आहे अर्धा किलो आहे। घट्ट पातळ किती आहे त्याच्यावर आपण हे टाकणार आहे। आता मैदा घेणार आहे, तर मैदा आपण 1 वाटी भरून घ्यायचा आहे आता। आणि तो मळण्यासाठी आता आपण खवा घेतलेला आहे, एवढी 1 वाटी भरून घेतलेली आहे मैद्याची। चाळून बिळून घेतलेला होता मैदा वाटी भरून। आता किती लागतोय त्याच्यामध्ये आपण टाकू। तर 1 वाटी बसलेला आहे माझा मैदा। इकडं तिकडं 2 चमचे, जर पातळ असला तर 2 चमचे जास्त लागू शकतो। तर एवढा काय पातळ नव्हता, त्यामुळे 1च वाटी लागलेली आहे मैद्याची। हाय तो मैदा पूर्ण टाकून घेतला आहे आता बघा। आणि आता चांगला खवा मळून घ्यायचा आहे आपल्याला। एकजीव होईपर्यंत आपण खवा आता पूर्ण मळून घ्यायचा आहे। 1 नंबर लागतात गुलाबजाम खव्याचे आणि खूप छान झालेले होते गुलाबजाम, तुम्ही बघा आता। चांगलं मळून घ्यायचे, असं आपल्याला एक उंडा करायचा आहे। आता पीठ भिजण्यासाठी आपण 15 मिनिटं ठेवणार आहे। तोपर्यंत पाकही झालाय, पीठ भिजतंय तोपर्यंत। आता इकडं पाक झालेला आहे। आता असं पाक करायचं आहे इथपर्यंत, असा जास्त एकतारी पाक करायचा नाही आपल्याला। काय असे पाक केलेला आहे आपण। आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी विलायची पावडरही टाकून घेतली, परत चांगली हलवून घेतली आता ती पेन। आणि इकडं आता पीठ भिजलंय चांगलं आपलं। परत एकदा आपण त्याला मळणार आहे पिठाला। चांगलं पीठ भिजलेलं होतं, मळून परत एकदा घ्यायचे, म्हणजे गुलाबजाम चांगले होतात। इतकं रगडायचं की खूप मळून घ्यायचे पीठ आपल्याला। पीठ आपलं चांगलं भिजलेलं बी आता, त्यामुळं चांगलं मळायला बी येते आता। आणि आता आपण गुलाबजाम करून घेऊ। छोटे छोटे गुलाबजाम आपण करून घ्यायला लागलोय आता। इतपत एवढले गुलाबजाम करतोय, सगळे असे गुलाबजाम आपण करून घेणार आहे आता। आता आपण तेल तापायला ठेवतो पर्यंत कढईमध्ये। आता त्याच्यामध्ये आपण गुलाबजाम तळायला टाकू। जास्तही तेल तापवायचं नाही आहे, नाही तर करपतात। मंद गॅसवरच गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आपल्याला। जास्त गुलाबजाम सोडायचे नाही, 7-8 गुलाबजाम आपण तळून घेणार आहे। जास्त सोडलं की एकमेकांना चिटकतात, त्यामुळे जास्त काही गुलाबजाम नाही टाकणार आपण। आता मंद गॅसवर आपण तळून घ्यायचं।
गुलाबजामचा कलर किती छान आला आहे. जास्तही आपल्याला करपवायचे नाही आहेत. आता असा कलर आला की आपण आता काढून घेणार आहे. हे का किती कलर छान, एकच नंबर कलर आलेला आहे गुलाबजामला. असे काढायचे आता गुलाबजाम. तेल नितळून घ्यायचे. गुलाबजाम आता काढून घेऊ. जास्त काळे नाही करायचे. एकच नंबर झाले होते. आता आपण पाकामध्ये टाकणार आहे हे गुलाबजाम. खूप छान झालेले होते. आणि हे गुलाबजाम आपण दुसरे तळायला टाकू. तोपर्यंत तसेच तळून घ्यायचे हे सुद्धा. आता 7-8 आपण टाकून घ्यायचे हे बी गुलाबजाम तेलामध्ये. आणि हे गुलाबजाम आपण पाकामध्ये टाकू. आता पाकामध्ये मुरण्यासाठी गुलाबजाम टाकलेले आहेत आता. आणि इकडं गुलाबजाम तळून झाले की पाकात टाकून द्यायचे लगेच. खूप छान होतं. असेच सगळे गुलाबजाम पण तो कलर आला की असं काढायचे. जास्तही काळे नाही करायचे आपल्याला. खूप छान होतं गुलाबजाम. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कसे झालेत गुलाबजाम कमेंटमध्ये सांगा.